तुम्हाला नक्की सांगायचं म्हटलं तर सेटलर्स पार्क आणि प्लेनफील्ड डाऊनफील्ड ते पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग सेटलर्स पार्क आणि प्लेनफील्ड डाऊनटाऊन हे जवळपासच आहे, पण आता किती वेळ लागतो आपल्याला ते आपण पाहूयात. सकाळी किती वाजले? 6:25. निघूयात आपण पुढे. मी जसं म्हटलं तुम्हाला, आपण 6:25ला निघालेलो आहे आणि आपण प्लेनफील्ड डाऊनटाऊनकडे चाललेलो आहे. तर मी मुद्दामून हे दाखवतो आहे की 6:25 जरी झाले असेल तर सूर्योदय पहा किती लवकर झालेला आहे. जनरली सूर्योदय इथे 5:15ला होतो आहे. आत्ता जे मी येतो आहे आलो आहे त्या वेळेला तरी याच्या नंतर थोडं वाढत जाईल, कारण मला सूर्योदय असं पाहायची अजूनही इच्छा आहे. तर आपण पाहूयात पुढे नंतर. प्रॉपर नियमानुसार समोर आता 143rd स्ट्रीट आहे. लाल सिग्नल आहे. मी म्हटलं तुम्हाला की मी नियमानुसारच गाडी चालवतो आहे. मला डावीकडे वळायचं आहे. डावीकडे म्हणजे आता मला सिग्नल मिळाला आहे. मी चलतो पुढे. मी थांबलेलो आहे आणि डाऊनटाऊनकडे जाण्यासाठी आपल्याला सरळ जायचं आहे. डाऊनटाऊन म्हणजे मी शिकागो डाऊनटाऊन नाही म्हणत, प्लेनफील्ड डाऊनटाऊन. प्लेनफील्ड डाऊनटाऊनला जाण्यासाठी पहिल्यांदा मला बसस्टॉपवर तुम्हाला दाखवावं लागेल. मी तो जसं मी बसने जायचो तो बसस्टॉप तुम्हाला दाखवेल आणि मग पुढे जा. ह्या चौकातनं मी उजवीकडे वळलो तर मी बसस्टँडकडे जाणार आहे. या रस्त्याने. तर आपण बसस्टँडकडे जाऊयात, ज्याला पार्क म्हटलं जातं. मला समोर जायचं आहे, पण हे जाता जाता प्लेनफील्ड फायर प्रोटेक्शन तुम्हाला दाखवतो. हे प्लेनफील्डचं अग्निशमन दल वेगळं असतं, तर त्याचं ते ऑफिस आहे. आणि पुन्हा डाऊनटाऊनला जायचो. माझ्या खूप आठवणी ह्या बसस्टँड संदर्भात आहेत. ही आणखी एक बस निघाली पहा शिकागो डाऊनटाऊनला. आणि समोर जे दिसतं आहे आपल्याला ते प्लेनफील्डचं सार्वजनिक बस वाहतुकीचं ठिकाण पार्क साईड. याचा व्हिडिओ बनवायचं म्हटलं तर एक सेपरेट व्हिडिओ मला करावं लागेल. थोडक्यात सांगतो फक्त. ह्या ज्या गाड्या थांबलेल्या आहेत त्या पर्सनल गाड्या आहेत. ऑफिसेसला जाताना लोक इथे आपल्या घरून आल्यानंतर गाडी पार्क करतात आणि इथून मग बसने ऑफिसला जातात डाऊनटाऊनला. मला नेहमी इथे आलं की तर शिवाजीनगर रेल्वे स्टँडच्या आठवण यायची किंवा पुणे स्टेशनच्या. आपण सायकली तिथे लावायचो आणि मग आपण फारच मोठा होईल, त्यामुळं मी अगदी थोडं दाखवत चाललेलो आहे. आपल्याला पुढे जायचं आहे म्हणजे आपण प्लेनफील्ड डाऊनटाऊनकडे जाऊ. मी डाऊनटाऊनकडे चाललो आहे. प्रॉपर इथले नियम पाळून मी माझी सायकल चालवतो आहे. तोंडात तंबाखू एवढं सोडलं तर मी सर्व नियम डावी उजवीकडे पाहत गाडी चालवतो आहे. समोर एक घर दिसतं आहे, ते 100 वर्षापूर्वीचं नक्की. अजून कुठे म्हटलेलं 1984 बरंचसं आहे. ही जी ट्रेन आणि रेल्वे अँड इंडस्ट्रियल सर्व्हिसेस इन्क्लुडेड याच्यावर साल दिसत नाही आहे. क्लाइम्बिंग ऑन द रेलरोड कार्स, नो क्लाइम्बिंग ऑन द कार्स. हा माल वाहतुकीचा डबा असावा, म्हणजे आहे. आणि हे काय बरं, बॉक्स कार्स. त्याला मालवाडीच्या डब्याला बॉक्स कार्स म्हणतात. ॲज अर्ली इन द 80s द बाल्टिको अँड ओव्हर रेल्वे रोड हॅड इन्व्हायटेड टू वर्क टू ट्रक कार. अच्छा, ऐतिहासिक खूण आहेत. इथपर्यंतच रेल्वे ट्रॅक आहे तो. त्यानंतर हे प्लेनफील्ड रेल्वे स्टेशन आहे. तिथेही काय लिहिलेलं आहे वाचूयात आपण. हे डुपेज मी म्हटलं ना काल आपण, डुपेज रिव्हर, नॉर्थ प्लेनफील्ड, जेम्स मदर. बऱ्याच वेळेला ही डुपेज रिव्हर, आत्तासुद्धा आपल्याला डुपेज रिव्हर लागणार आहे. हा मालवाहतुकीचा डबा आणि रेल्वे इंजन.
ह्या प्रॉपर ऐतिहासिक खूण आहेत सर्व. नो ट्रेसपॅसिंग. ह्याच्याशिवाय हां ती कार्ट आहे. ते समोर जे घड्याळ दिसतंय ते 100 वर्षापूर्वीचं नसेल, पण बाकी हे प्लेनफील्ड रेल्वे स्टेशन आहे ते 100 वर्षापूर्वीचं आहे नक्की. आणि आपण प्लेनफील्ड डाऊनटाऊनमध्ये आलेलो आहे जवळपास. इथेच जवळपास हे समोर इकडे स्टेलर्स पार्क आणि इलेक्ट्रिक पार्क आहे. आणि ह्या बाजूला म्हणजे दाखवतो, इकडे पुढे प्लेनफील्ड डाऊनटाऊन आहे. तर प्लेनफील्ड डाऊनटाऊनमध्ये जायचं की स्टेलर्स पार्कमध्ये जायचं ते आपण थोड्या वेळाने डिसाईड करू. पण त्यापूर्वी हे प्लेनफील्ड रेल्वे स्टेशन पाहून घेऊयात. आता 8:27 झालेत, त्यामुळे ना फक्त हा प्लेनफील्ड डाऊनटाऊनचाच व्हिडिओ करूया आणि सेटलर्स पार्क आणि इलेक्ट्रिक पार्कचा नंतर व्हिडिओ करूया, कारण खूप वेळ होईल. खाताना आपण थोडंसं गार करून आणि सावकाश खाव्या हळूहळू. खूप व्हिडिओ बनवायचे आहेत आपल्याला. इनफॅक्ट हाच व्हिडिओ कदाचित मोठा होईल, पण आणि मोठा झाला की तुम्ही पाहू शकणार नाही. त्यामुळे मी आता स्टॉप करतो आहे. माझा चॅनल लाईक करा, माझं चॅनल शेअर करा, माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू. आणि 8:30ला ऊनसुद्धा खूप झालेलं आहे. पुन्हा एकदा चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे शरद शिंदे. थँक्यू. गॉड ब्लेस.